ठीक आहे बघा, मी आज काय करणार आहे, तुम्हाला वेगवेगळी जी राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांची माहिती सांगणार आहे आणि तुम्ही काय करायचं की कोणतं राष्ट्र आहे त्याचं वैशिष्ट्य सांगणार आहे की कोणतं राष्ट्र आहे तुम्ही ओळखायचं. ठीक आहे, मला सांगा उगवत्या सूर्याचा देश कोणता आहे? विविधतेने नटलेला विविध परंपरा संस्कृती असणारा देश कोणता आहे? भारत. तर काय बघा, आपला देश आर्थिक महासत्ता जगातील जिला बोललं जातं असा देश कोणता आहे? अमेरिका. तर काय बुद्धांचं ज्या ठिकाणी काय केले जास्त स्मारक आहे आणि ज्या ठिकाणी बुद्ध पूजा केली जाते असा देश कोणता आहे? बुद्धांची पूजा ज्या ठिकाणी केली जाते इंडोनेशिया. इंडोनेशिया सोबत भूतान नेपाळ जास्त फेमस आहे. 1 2 3 4 4 मुली झाल्या. बरं ठीक आहे, आणखी मला सांगा ज्या ठिकाणी ज्या देशाने आपल्या भारतावर राज्य केलं असा देश कोणता आहे? भारतावरती राज्य केलं भारतावरती राज्य ब्रिटिश राज्य केलेलं आहे इंग्लंड. आता आपण काय करणार आहे, तर मला तुम्ही सांगायचं आहे की जर ह्या देशामध्ये जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर काय होईल, परिणाम काय होईल? म्हणजे कसला प्रॉब्लेम मानवाने युद्धामध्ये होणार आहे. म्हणजे आता जे युद्ध होणार आहे ते कसलं होणार आहे? डायरेक्ट बॉम्ब टाकणे आणि अण्वस्त्र टाकणे. त्यामुळे काय होणार आहे त्या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊन अण्वस्त्र एकमेकांच्या देशात गेल्यावर काय होणार आहे त्या ठिकाणी सगळी परिस्थिती काय होणार आहे? नष्ट होणार आहे. मग ह्या जर देशांमध्ये आपल्याला काय करायचं आहे, शांतता प्रस्थापित करायची असेल तर काय केलं पाहिजे? सहकार्याची भावना पाहिजे. एकमेकांच्या मध्ये देशांमध्ये काय पाहिजे? सहकार्याची भावना पाहिजे. आता आपण हे जे सगळे देश निवडलेले आहेत तो देश कोणता आहे? जपान, भारत, अमेरिका, नेपाळ, इंग्लंड ह्या देशांमध्ये काय करणार आहे? एकी प्रस्थापित करायचं काम करणार आहे. यासाठी एक आपण ऍक्टिव्हिटी घेऊया. ठीक आहे, या ठिकाणी जी ऍक्टिव्हिटी आपण घेणार आहे त्या ऍक्टिव्हिटीचे नाव आहे पेन बॉटल. कोणती ऍक्टिव्हिटी? पेन बॉटल. कोणती ऍक्टिव्हिटी आहे आता? पेन बॉटल. तर काय करायचं आहे, ही बॉटल मी खाली ठेवणार आहे आणि या सगळ्या देशांच्या हातामध्ये काय करणार आहे? एक एक दोरा देणार आणि त्यांनी काय करायचंय, दोरा सांभाळत ह्या बाटलीमध्ये हा पेन काय करायचा आहे? टाकायचं. पुढे आता 2 देश आहेत या ठिकाणी. 2 देश आपण कुठले घेऊया? इजिप्त ह्याचा पिरॅमिडचा देश इजिप्त. ये इकडे. ठीक आहे, आणि भारतासोबत काश्मीरसाठी जो भांडतोय तो देश कोणता? पाकिस्तान. काश्मीरसाठी भांडतोय पाकिस्तान. या पाकिस्तान. तुम्ही काय करायचंय? दोरा सांभाळत त्या बाटलीमध्ये यायचा. बाटली पडता का म्हणे? बाटली पडता का म्हणे? टोकाला धरायचं. थांबा, परत जावं इथं. अजिबात पुढे धरायचं नाही. रिटर्न जायचं. एकदम टोकाला धरायचं. एकदम टोकाला धरायचं आणि बाटलीला धरायचं नाही आणि पेनाला पण धरायचं नाही. या हळूहळू या आणि बाटली पाडायची नाही. सोडा खाली. वरती नका मॅडम. अहो खाली घ्या. कुठे घ्या? खाली घ्या. थांबा तुम्ही. खाली खाली पडता का म्हणे? नाही खाली पडता का म्हणे? सोडा. खाली सोडा जातो.
चला टाळ्या वाजवून काय केलेलं आहे बघा, आपण छोटीशी ऍक्टिव्हिटी घेतलेली आहे. ज्या ऍक्टिव्हिटी मधून एकमेकांच्या मध्ये सहकार्य असेल तर काय होईल, मुलं काय करणार आहे त्या ठिकाणी हीच भावना आपण लहानपणापासून मुलांमध्ये रुजवायची की एकमेकांना दिलं पाहिजे, शेअरिंग केलं पाहिजे. आता काय केलेलं आहे, मुलांना तुम्हाला काय दिसतं, सिंगल पालकत्व असलं किंवा पालक आहेत खरं मुलगा एकच आहे, अशा वेळेला मुलगा मुलगी एकाच नावाला त्यांचं लाड केलं जातं आणि मग शेअरिंग जबत एकमेकाला द्यायला. मग ह्या ठिकाणी काय होतं, आपण शाळेमध्ये आल्यावर लहानपणापासून ही संस्कार दिली पाहिजे, एकमेकांना सहकार्य करण्याचा, एकमेकाला समजून अशा छोट्या ऍक्टिव्हिटीतून आपण मुलांच्या मध्ये हे काय गोष्ट निर्माण करतो. मग असंच जर देशादेशांमध्ये आपल्याला काय करायची, शांतता प्रस्थापित करायची असेल तर काय करता येईल, कोणते उपाय राबवता येतील आपल्याला, काय केलं पाहिजे देशादेशांमध्ये? देशादेशामध्ये जो सीमावादाचा जो प्रश्न आहे त्यावरती दोन्ही देशाचे राष्ट्रपती एकत्र येऊन शांततेने त्यावरती उपाय. ठीक आहे, शांतते सीमावादासाठी आपण शांतता करून करार करू शकतो. व्हर्सायचा करार म्हणून एक फार मोठा काय झालेला आहे, मोठा करार झालेला आहे. पहिलं महायुद्ध ज्यावेळेस झालं ना त्यावेळेला तो करार झालेला होता. त्यामध्ये मित्र राष्ट्र आणि जे ह्याचे जर्मनीचं राष्ट्र होतं, जर्मनीच्याकडून होते जे राष्ट्र, त्यांच्यामध्ये तो काय झाला होता, करार झाला होता. तर आपला भारत आणि नेपाळचा असा एक करार झाला 1951 साली, ज्यामध्ये काय सांगितलेलं आहे की सीमावाद जो होतो त्या ठिकाणी थांबणार आहे. त्यामुळे नेपाळ आणि भारत यांचे संबंध काय आहेत, सगळे चांगले आहेत. ठीक आहे, आणखी काय करता येईल? प्रत्येक राष्ट्राच्या एक सदस्यांनी प्रत्येक सदस्यामध्ये संघटना तयार करायची आणि प्रत्येक वादावरती वेगवेगळे विभाग आणि त्याच्यावरती शांततेने चर्चा करायची. यासाठी काय आहेत, वेगवेगळ्या संस्था, युनो, युनेस्को, ह्या काय आहेत, वेगळ्या संस्था आहेत. ह्या काय करतात, एकत्र येऊन काय करतात, शांततेसाठी कार्य करत असतात. ज्या ठिकाणी ज्या देशांमध्ये प्रॉब्लेम्स आहेत त्यांना बोलवायचं आणि त्या ठिकाणी काय करायची, हे करायची, शांतता प्रस्थापित करायची. मग G20 नावाची एक शिखर परिषद झालेली होती. त्या शिखर परिषदेमध्ये काय केलं गेलं तर 2022 साली वसुधैव कुटुंबकम हे काय केलं गेलं, तत्व रुजवलं गेलं. सगळीकडे वसुधैव कुटुंबकम हे तत्व काय करायचं आहे, रुजवायचं. तर तुम्ही काय करायचं, तुमच्या तिघींचा एक गट आणि तुमच्या तिघींचा 4-5 एक गट वसुधैव कुटुंबकम ही चर्चा करा आणि ठेवायला पृथ्वी आणि कुटुंब म्हणजे सगळेजण आपण असं एकत्र राहतो, असं सगळ्या पृथ्वीवरचे सगळे देश वेगळ्या देशाची माणसं सगळे एक कुटुंबासारखे राहायला म्हणजे वसुधैव कुटुंबकम. छान, त्याची टाळ्या जा. प्राचीन भारतामध्ये वसुली पदवी लहानपणापासून म्हणजे 8 वर्षाच्या मुलांना वसुली पदवी दिली जात होती आणि इथून त्याचा प्रवास चालू व्हायचा आणि एंडिंगला म्हणजे आदित्य नावाची पदवी दिली जात होती, वसुते आदित्य पर्यंत शेवटपर्यंत. वसुधैव कुटुंबकम म्हणजे तिथूनचा तिथपर्यंत प्रवास, म्हणजे आपण सगळे भारतीय आहोत आणि लहान देश ते असतात, जसे की फॉर एक्झाम्पलला सांगितलं की भूतान ते हे जे देश आहेत आपले त्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन आपण काय असेल ते पुढेपर्यंत जायचं, असं प्रगत होत विकसनशील व्हायचं असं वस्तू. बरोबर, भारतीय उपनिषदामध्ये काय झालेलं आहे, हे वाक्य आहे वसुधैव कुटुंबकम म्हणजे आपण भारत नाही, आपण पृथ्वी तलावर सगळे देश राहत आहोत, सगळे देश मिळून एकत्र राहत आहोत आणि सगळ्यांनी एकत्र येऊन राहणं गरजेचं आहे. जर असं झालं नाही, जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर काय होईल, त्या ठिकाणी सगळा विनाश होईल, पृथ्वीचाच विनाश होईल. त्यामुळे काय झालेलं आहे, हे तत्व रुजवण्याचं जास्त चांगल्या पद्धतीने काय केलेलं आहे, काम केलेलं आहे.